नमस्कार मित्रांनो, रेबल स्टार फार्ममध्ये तुमचं स्वागत आहे। बघू शकता आपण आपल्या तुरीच्या गुळीला कुटाराला पूर्ण ग्रीन नेटनं कव्हरिंग केलेलं आहे। ज्यावेळेस आपला मुक्त संचार गोठा होता त्यावेळेस ग्रीन नेट जे की जाळीला आपण ग्रीन नेट लावलेलं होतं ते ग्रीन नेट आता उपयोगी पडलेलं आहे ते, आणि पूर्ण कव्हरिंग करून घेतलेलं आहे। कारण की अशा उन्हामुळे पोते कुजून जात आहेत। तुम्ही बघू शकता इथं हे पोते वगैरे कुजून जातात, आणि त्यावेळेस समजा एक जरी पाऊस पडला तर ते पूर्ण गुळी खराब होऊन जातं। आणि एक वेळेस जर गुळी भिजलं तर नंतर शेळ्या एकदम खात तर अजिबात नाही त्या गोळीला। त्याच्यामुळं आता कव्हरिंग करून ठेवा, आणि ज्यावेळेस पावसाळा म्हणजे ज्यावेळेस अवकाळी पाऊस येत असतो त्यावेळेस मेन कापडाने ह्याला पूर्ण कव्हरिंग करून घेऊन खाली टिकावाच्या किंवा खोऱ्याच्या साहाय्याने पाणी काढून देत चला। कारण नुसतं पावसाळ्याच्या दृष्टिकोनातून नाही तर उन्हाळ्याच्या सुद्धा दृष्टिकोनातून चांगला चारा आपल्याला स्टोअर करून ठेवता आला पाहिजे। कारण आता प्रत्येकाकडे गोडाऊन नसतंय, त्याच्यामुळं अशा पद्धतीने मी चारा स्टोअर केलेला आहे। आता ह्याच्या साईडला तो हरभऱ्याचं गुळी आणि नंतर कडबापुटी असो किंवा अजून आपले नेपेर वगैरे कट करून ठेवायचं असेल तरी तर आपण ठेवणार आहोत, आणि व्यवस्थिशीर त्याला मेन कापडानं पावसाळ्याच्या सुरुवातीला कव्हरिंग करून ठेवणं गरजेचं आहे। तर अशा प्रकारे आपण आपल्या चाऱ्याची सुक्या चाऱ्याची व्यवस्थित व्यवस्थापन करू आणि व्यवस्थित स्टोअर करा। नुसतं स्टोअर करून ठेवणं गरजेचं नाही। उगाच तुम्ही आणला आणि असा ढिगारा जर करून तुम्ही ठेवला, आणि जर समजा कसं आहे आताचे पावसाळे पहिल्याच्या जके राहिलेत, कधी पण समजा एक जर अवकाळी पाऊस पडला आणि आता ह्या गोळच्या वरी तुम्ही जर मेन कापडानं जर झाकून जरी ठेवलं तर समजा पाणी नाही काढून दिलं तर पूर्ण भिजून जाते। त्याच्यामुळे व्यवस्थित कव्हरिंग करून आताच ठेवा, कारण कसं आहे क्वालिटी जपणं गरजेचं आहे। त्यामुळे शेळ्यांना एक तर पावसाळ्याच्या ह्याच्यातून जर आपला चारा खराब झालेला असेल तर त्यावेळेस मग दुसऱ्याच काहीतरी अडचणी होत असतात, अपचन होणं, जुलाब वगैरे लागणं। कारण की एकतर पावसाळा म्हणजे थोडंसं म्हणजे हिवाळा आणि उन्हाळा एका साईडला आणि नुसता पावसाळा एका बाजूला असतो शेळीपालनाच्या दृष्टिकोनातून। त्याच्यामुळं आताच नियोजनाला लागा, लहान लहान बारकावे आपल्या शेळीपालन फार्ममध्ये व्यवस्थित डेव्हलप करत चला। तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर पण करत चला मित्रांनो। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।